तर याच्यामध्ये नक्कीच वाढ होतील, म्हणजे प्लस ॲडिशन होतील. आणि तुम्ही घाबरून जाऊ नका की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे, तर मग आता कसं करणार, कसं होणार वगैरे. तर याचे काही प्लस पॉईंट पण आहे बघा. मग जसं तुम्हाला सांगते की जर आता समजा आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे मेन्सचा, तर आपण UPSCची पण पेपर देऊ शकतो. UPSC पण आपण म्हणजे देऊ शकतो आता, कारण UPSCचा मेन्सचा सिलेबस आणि म्हणजे सेम टू सेम UPSC आणि MPSC आता सारखीच झालेली आहे. त्यामुळे आपल्याला प्लस पॉईंट हा आहे की आपण UPSC प्लस MPSC आणि ऑल अदर एक्झाम ज्या असणार आहे तर त्या पण देऊ शकतो. म्हणजे सारखाच सिलेबस झालेला आहे आता. तर आता समजा आपला आपण जर आतापासून जर बघितलं तर आपली एक्झाम जी आहे ती सप्टेंबर मंथमध्ये आहे आणि जे अर्ज सादर करण्याचा कालावधी आपल्याला दिलेला आहे तो बघून घ्या एकदा. तर तो दिलेला आपल्याला 28 मार्चपासून, म्हणजे अजून 2 दिवसानं 17 एप्रिलपर्यंत. तर ह्या कालावधीमध्ये आपण फॉर्म भरू शकतो. आणि ऑप्शनलसाठी एक माझं सजेशन असं असणार आहे की याच्यामध्ये जाऊ नका की कोणाला किती स्कोर रेट आहे, किती म्हणजे किती कोणी काय सांगते याच्यावरती जाऊ नका. तुमचा ऑप्शनल हा तुमचा फेवरेट सब्जेक्ट असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे. ज्या विषयामध्ये, ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला चांगला म्हणजे इंटरेस्ट आहे, तुमचा फेवरेट जो सब्जेक्ट आहे, तुम्ही जर तो घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही कितीतरी प्लस ॲडिशन मार्क्स घेऊ शकता. परंतु एखाद्याला विचारलं की कोणता ऑप्शनल चांगला असणार आहे वगैरे, तर मग ह्या गोष्टी कुठेतरी हे होतं की, आणि जर तो विषय जर आपल्याला म्हणजे आवडतच नसला तर मग आपण काय करणार आहे. त्याच्यामुळं निगेटिव्हमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्हकडे, आपले जे प्लस पॉईंट आहे त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे आता तुम्ही UPSC देऊ शकता, प्लस तुम्ही ऑप्शनलची निवड करू शकता. त्यात पण एक अजून प्लस पॉईंट हा आहे की समजा जर तुम्ही आता आपल्याला प्रीसाठी जे सब्जेक्ट आहे त्याच्यामधनंच एका सब्जेक्टची तुम्ही निवड ऑप्शनलसाठी ठेवा. म्हणजे ऑप्शनलसाठी तोच सब्जेक्ट निवडा जो तुम्ही प्रिलिम्स साठी म्हणजे याच्यामध्ये आहे आपल्याला अभ्यासामध्ये. तर मग ह्याचा हा एक प्लस पॉईंट होऊन जातो की अजून एक वेगळा सब्जेक्टचा अभ्यास आपल्याला करावा लागणार नाही. त्यामुळे आता हा एक प्लस पॉईंट आहे. त्यानंतर आपल्याला हे जे दिलेलं आहे तर कालावधी दिलेला आहे इथं की ह्या 28 मार्च 2025 पासनं 17 एप्रिल 2025पर्यंत फॉर्म भरण्याचा कालावधी. त्यानंतर शुल्क भरण्याचा कालावधी दिलेला आहे 17 एप्रिल आणि 19 एप्रिल. त्यानंतर आपली एक्झाम जी आहे ती सप्टेंबरमध्ये होणार आहे. म्हणजे आपल्याकडे अजून भरपूर कालावधी आहे प्रिलिम्ससाठी. पण प्रिलिम्स हे पण खूप मोठा आता म्हणजे हे फॅक्टर झालेला आहे की प्रिलिम्स पास कशी करावी. कारण की ह्या वेळेसचा जो कट ऑफ आहे तो किती गेलेला आहे, 117. म्हणजे जो जनरल मेलचा कट ऑफ आहे तो 117 पॉईंट काहीतरी समथिंग 75 का 50 असं काहीतरी आहे. तर एवढा कट ऑफ जाणं हे कदाचितच म्हणजे अवघड होतं. मलाच नाही, सर्वांना असं वाटत होतं की 115 ठीक आहे बाबा, 115 जरी इथपर्यंत जाऊ शकत होतं, पण 117 हा खूप जास्त कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळे आपला प्रिलिम्सचा पण जो हे असणार आहे, प्रिलिम्ससाठी जी पण आपली स्ट्रॅटर्जी असणार आहे ते पण एकदम चांगली करून ठेवा. कारण की परत आपल्याला एवढा चान्स भेटणार नाही आहे. आता ॲड पडलेली लवकर ॲडच पडत नाही ना, आता लवकर ॲड पडलेली आहे. तर आपण आपल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या, निगेटिव्ह गोष्टी ह्या सोडून द्या. निगेटिव्हमध्ये जाण्यात काहीच अर्थ नाही आहे. पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या की आता आपला प्लस पॉईंट एवढे लक्ष ठेवायचे की ऑप्शनल आपल्याकडे आहे. फक्त हे आहे की याच्यासाठी आपल्याला प्रिलिम्स क्वालिफाय करावं लागेल. आणि प्रिलिम्ससाठी जेवढं पण तुम्हाला करता येईल, जेवढे पण म्हणजे मागचे क्वेश्चन पेपर्स असतील, काय जे असतील, कोणते बुक्स रेफर करायचे असतील ते तुम्ही घेऊन हे करा. आणि मला तरी वाटतं PYQमधनं आपले खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह होतं की आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय सोडायचं आहे. तर काय वाचायचं आहे यापेक्षा काय सोडायचं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या एक्झाममध्ये. तर चला ठीक आहे, आपण ते बघूया की आता आपली काय स्ट्रॅटर्जी असणार आहे. समोर याच्यामध्ये दिलेलं आहे की काय याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत खाली. तर माझं हेच म्हणणं आहे की आपल्यासाठी खूप चांगला एक पॉईंट आहे, म्हणजे की आपण UPSC प्लस MPSC प्लस ऑल अदर एक्झाम ज्या आहे,
ऑल एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो की कोणत्या पण देऊ शकतो आपण. आणि ह्याच्यामध्ये प्लस आपल्याला फक्त एकच करावं लागणार आहे की मॅथ रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे हे आपल्याला ॲडिशनल करावं लागणार आहे. ऑल अदर सब्जेक्ट तर आपल्या याच्यामध्ये कवर होऊन जातात. आणि परत एक रिसोर्स कोणता वापरायचा, तर माझं असं सजेशन असणार आहे की मराठीमधनं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं अजून सोर्सेस उपलब्ध नाही. पण तरी जर का तुम्ही पहिलेच तुमचा MPSCचा अभ्यास स्टार्ट केलेला आहे मराठीमधनं केलेलं आहे, तर तुम्ही कंटिन्यू मराठीमधनंच ठेवा. पण जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांना नवीन म्हणजे तयारी करायची आहे, जे आता नवीनच तयारी करणार आहे समजा, तर त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी इंग्लिश हे निवडावं. कारण इंग्लिशमधनं मराठी ट्रान्सलेट करणं इझी जातं आपल्याला. कारण की आपण करू शकतो ते इंग्लिशमधनं मराठीत. पण मराठीतून केलेलं आणि परत मग इंग्लिशमध्ये जाणं हे खूप हार्ड आहे. आणि इंग्लिश मग मी का म्हणते, कारण इंग्लिशमधनं सोर्सेस, तुम्हाला जे सोर्सेस आहे ते नंबर ऑफ सोर्सेस आहे. म्हणजे प्लस कितीतरी सोर्सेस तुम्हाला इंग्लिशमधनं भेटून जातात, मराठीतून कमी सोर्सेस आहे. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहे माझं त्यांना असं सजेशन असणार आहे की तुम्ही इंग्लिशमधनं प्रिपरेशन चालू ठेवा. जो UPSCचा सिलेबस आहे तोच तुम्ही MPSCसाठी म्हणजे UPSCचे जे बुक्स आहेत किंवा MPSCसाठी जे नोट्स असतील काही असतील तर ते तुम्ही आपल्या MPSCसाठी पण यूज करा. कारण की मग आपल्याला सर्व एक्झाम देता येतील. म्हणजे तुम्ही UPSC पण देऊ शकता. आणि UPSCचा प्लस पॉईंट मी अजून एक सांगते की 100 नाही 1000 प्लस जागा दरवर्षी UPSCची निघत असतात. आणि यांचं शेड्यूल एकदम टाईम टू टाईम असतं. म्हणजे काही झालं तरी तुम्हाला एका वर्षामध्ये पोस्ट म्हणजे जागा निघून पेपर वगैरे होऊन त्यांचं शेड्यूल पहिलेच ठरलेलं असतं, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होत नाही. म्हणून हा खूप मोठा आपल्याला म्हणजे ही संधी समजावी आपण. आता ही संधी करावी. आणि ते म्हणतात ना, संधीचं सोनं करावं. तर आता हे सोनं करायचं की काय करायचं, की हारून तुम्हाला घरीच बसायचं, की आता एवढे अटेम्प्ट दिले, ऑब्जेक्टिव्ह टाईप अभ्यास केला आणि आता काय करू असं वगैरे. तर असं असं बसू नका. कारण की आपल्याला माहिती की आपण किती केलेलं आहे. ते कोणी येऊन बघितलेलं नाही आपल्याला की आपण काय केलेलं आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की कोणीच हार मानू नये. आपण अभ्यास केलेला आहे तर हे बघा मी ऑप्शन देते. आणि हे एक डोक्यातून काढून घ्या की आपल्याला फक्त MPSCच पास करायची, मला फक्त राज्यसेवेमधनंच पोस्ट पाहिजे, मी दुसरी कोणतीच एक्झाम देणार नाही, असं हे पहिले तुमच्या डोक्यातनं काढून टाका की आपल्याला फक्त MPSCच पास करायची, क्लास 1 अधिकारी बस, मला फक्त डिप्टी कलेक्टर DYSP हेच असं तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून घ्या पहिले स्टार्टिंगला. तर मुलींसाठी माझं हे सजेशन असणार आहे की तुम्ही कोणती पण एखादी सर्व एक्झाम द्यायच्या. तुम्ही सर्व एक्झाम द्यायला काय, तुम्ही सर्व एक्झाम द्यायला पाहिजे. आणि जो पण तुमचा स्कोर येईल किंवा जी पण तुमची एकदा का पोस्ट निघाली तर तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण होऊन जातो. म्हणजे जे मुली समजू शकता की किती प्रॉब्लेम्स असतात आपल्याला वगैरे, तर ते तुमच्यासाठी एक सॉल्व्ह होऊन जाईल की तुम्ही पहिले कोणती पण पोस्ट घेण्याच्या मागं लागावं. मला MPSCतूनच पोस्ट पाहिजे असं नाही. तुम्ही एक्झाम UPSCपासनं, मी तर म्हणेल UPSCपासनं जेवढं पण काही एक्झाम आहे ऑल एक्झाम ज्या असतील त्या सर्व द्याव्या, मुलींनी पण आणि मुलांनी पण. मी सर्वांना म्हणते, कारण तुमच्याकडे एक जरी छोटी मोठी कोणती तरी पोस्ट असणं गरजेचं आहे, नसण्यापेक्षा असणं गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. नसण्यापेक्षा असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही कोणती ना कोणती एक छोटी का होईना एखादी पोस्ट आपल्याला भेटणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती तुम्ही भर द्यायला पाहिजे. आता जे MPSCच्या नादाला लागले, म्हणजे मला हेच व्हायचे, मला तेच व्हायचे, ते तसेच बसलेले तुम्ही असे कितीतरी उदाहरण बघू शकता. आणि जे असे खूप कमी काळामध्ये पोस्ट घेऊन आज ते ड्युटीला जॉईन आहे, असे पण तुम्ही खूप सारे विद्यार्थी बघत आहे. म्हणून मला फक्त MPSCच करायची हा नाद सोडून द्यावे. कारण की MPSC आपली जागांमध्ये वॅकन्सीज ज्या आहे ते वॅकन्सी खूप कमी काढते. त्याच्यामध्ये पण तिची प्रोसेस कशी आहे तुम्हाला माहिती आहे. पण तरी चला ठीक आहे, आपल्याला प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगितले की आपल्याला सर्व एक्झाम देता येणार आहे आता याच्यामध्ये. म्हणून सर्वांनी खचून न जाता एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करायची. आणि मी आता समोर नेक्स्ट जो व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये सांगेल की आपण कशी तयारी करायची आहे, कसं मेंटेन करायचं, म्हणजे कसं मॅनेज करायचं की MPSC प्लस UPSC आणि बाकीच्या ज्या समजा कंबाईन वगैरे आहे, तर ह्या पण एक्झाम आपण एकत्र देऊ शकतो. आपण सगळ्या एक्झाम देऊ शकतो. आपण मनामध्ये हे नाही धरून ठेवायचं की फक्त हेच मला फक्त MPSCच, फक्त UPSCच, हा जो हट्ट आहे, हा जो अट्टहास आहे तो सोडून द्यावा.
आणि सर्व एक्झाम जी स्ट्रॅटर्जी असणार आहे कसं आपण त्याला म्हणजे मॅनेज करू शकतो, कंबाईन प्लस ग्रुप सी, ग्रुप बी, बाकीच्या तुमच्या ज्या एक्झाम असतील, तुमची जर प्रिलिम्स निघत असेल तर मेन्सचं काय, कसं मेन्सची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे, प्रिलिम्सची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे, तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा, कारण की तुम्हाला इथं फक्त जे इम्पॉर्टंट आणि ज्या प्लस पॉईंट आहे तेच भेटणार या व्हिडिओमध्ये. इथे आपल्या चॅनलवरती फक्त प्लसच पॉईंट भेटणार आहे, तुम्हाला निगेटिव्ह असं काहीच मी आणि टू द पॉईंट असं असणार आहे. आपल्याला जे महत्त्वाचं आहे म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे तेच फक्त, दुसरं काहीच नाही आपण इथे सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि चला थँक्यू, बाय.